अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चिपरी फाटा इथं सापळा रचून सांगली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या वैभव आवळे याला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा सुमारे 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। वैभव आवळे याच्यावर सांगली जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म ॲक्ट अशा प्रकारचे 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, राजू कोरे, परशुराम गुजरे, समीर कांबळे, गजानन गुरव, अनिल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतलाय।